लावून द्या. इकडे घ्या. सरांना नाही निमदिले ते तसं हां ते महाराजांना पेटीला माहीत असतं सिस्टीममध्ये पेटीला माहीत काय काही टेस्ट हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 हरी हॅलो 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 बटन पेटीचा आवाज द्या आता हा द्यायचा हरे रामकृष्ण
जय राम हरी जय राम जय राम हरी जय राम हरी जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी 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 सुन झाले ओ सासुनी सुन झाले ओ सासुनी सुन झाले ओ सासुनी सुख झाले ओ सासुनी हाय तुम्हारी घर परवा तुम्हारी घर परवा तुम्हारी घर परवा तुहा माधव तुम्हारी घर परवा तुहा माधव परवा तुम्हारी घर परवा तुहा माधव परवा सुखराची जोडी म्हणून विचारी आवडी सुखराची जोडी म्हणून विचारी विठ्ठल परवा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार बापे हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम हरी हरी सर्वा भूती पाहे एक वासुदेव सर्वा भूती पाहे एक वासुदेव सोनिया ठाव अहंतेचा तोची संत साधू ओळखावा निका तोची संत साधू ओळखावा निका हेरते ऐका माया बद्ध देखिल्या धन मृत्तिके समान देखिल्या धन मृत्तिके समान
गोविंदाचे वाटे नाम गोविंदाचे वाटे नाम गोविंदाचे वाटे नाम गोविंदाचे वाटे संमेलनाचे क्षण मात्र विसंमेलनाचे क्षण मात्र तोची संत साधू ओळखावनी तोची संत साधू ओळखावनी संत साधू ओळखावनी तोची संत साधू ओळखावनी ते आईचा पाया बंद आईचा पाया बंद पार हरी विठोबार कुमारी चला हरा विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी शंभर सोप महाराज बाप महत्वाचे किती नाव? बाबा जय हो सर्वाभूती पाये एक वासुदेव सर्वाभूती पाये एक वासुदेव सर्वाभूती पाये एक वासुदेव सर्वभूती 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 पाये एक वासुदेव पुसोनी आठाव तेचा पुसोनी आठाव हे पुसोनी आठाव अहंतेचा तोची संत साधू ओळखावा जगी तोची संत साधू
सदनि निध सदनि निध गबधनि सा 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 सदनि निध सदनि निध सदनि निध गबधनि सा 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 सदनि निध सदनि निध सदनि निध गबधनि सा 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 पेटीला थोडा आवाज दे. हरी सर्वाभूते पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा, तोची संत साधू ओळखावा निका, येर ते ऐका मायाबद्ध.
देखलिया धन मृत्तिके समान, देखलिया धन मृत्तिके समान, नवविधा रत्न जैसे धोंडे, तोची संत साधू ओळखावा निका, येर ते ऐका मायाबद्ध. काम क्रोध दोघे घातले बाहेरी, शांती क्षमा घरी राबवीत, तोची संत साधू ओळखावा निका, येर ते ऐका मायाबद्ध. नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे, नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे, विसंबेना त्याचे क्षण मात्र, तोची संत साधू ओळखावा निका, येर ते ऐका मायाबद्ध. विठ्ठल 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 महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करो व्रत मनमाना, पांडुरंगा करो व्रत मनमाना, पांडुरंगा करो पांडुरंगा अरे पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझे वाणे मानेल संतांशी रंगवू चित्ताशी आपुल्या, माझे वाणे तुझे वर्णे गुणनाम आयशे दे प्रेम काही कळा. कलावज्ञे जीवोद्धरार्थावतारम, कलांकांक तेजो दिकामो दिवक्रम, खलानेशवादापनोदार्ह दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, आद्यत्रय जननी देवांचे. आता हृदय हे आपुले सौफाळुनिया भले, वरे बैसो पाऊले श्री गुरूंचे. ते नमस्कारोने आता गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. विठ्ठल 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 विठ्ठल.
आहे एक वासुदेव पुसुने आठाव अहंतेचा तोची संत साधू ओळखावा निका एरते ऐका मायाबद्ध. प्रस्तुत प्राप्त प्रसंगे प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग भगवंताचे योगानुयोगीचे लाडके प्रेमी भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा साधू संतांचं यथार्थ वर्णन सांगणारा 5 चरणांचा अभंग. विठ्ठल विठ्ठल भगवंत हा कृपेचा समुद्र आहे. त्याला कृपा सिंधू म्हटलेले. परंतु त्या कृपाळू परमात्म्याची कृपा जीवावरती होण्यासाठी मध्यस्थी साधू संतांना करावी लागत असते. एकदा का साधू संतांनी जीवाला आपलंसं म्हटलं तर देवाची इच्छा नसली तरी सुद्धा परमेश्वराला त्या जीवाचा स्वीकार करावाच लागत असतो. पण संतांची मध्यस्थी अत्यंत गरजेची आहे. लक्षात ठेवा, रामायणामधला एक प्रसंग आहे. ज्यावेळेस हनुमंतराया लंका पेटवून पाठीमागे येतात त्यावेळेस रावण तातडीची मीटिंग घेतो आणि मीटिंगमध्ये रावण बसल्याच्या नंतर सर्व सभासद बसलेले आहेत आणि एक प्रश्न विचारतो, सभासदो वो अकेला बंदर आया था पूरा गाव जला कर गया तो बताओ क्या किया जाए. त्यावेळेस असणारा एक एक सभासद उठून उभा राहून बोलू लागतो, चिंता क्यों करते हो सरकार, हम मर्द बैठे है, घाबरता कशाला, आम्ही इथं मर्द बसलेला असताना आता परत जर का हनुमान आला तर त्याची काय मिजाज, पुन्हा लंका तो पेटवी. पण बिभीषणाच्या मात्र हा मुद्दा लक्षात आला आणि त्याला तो आवडलं नाही बोलणं या सगळ्या मंडळींचं. बिभीषण मध्येच उठून उभा राहिले सभेमध्ये आणि रावणाला बोलू लागले, भैया ये सब हनुमान जी के गैर हाजिरी में बकवास कर रहे हैं, हम मर्द बैठे हैं, हम मर्द बैठे हैं, मुझे बताओ भैया, मेरा सवाल है आपके लिए, जब हनुमान अकेला लंका जला रहा था तब ये सारे मर्द कहाँ गए थे, सो गए थे क्या. आणि मग बिभीषणाचा मुद्दा रावणाच्या लक्षात आला आणि मग रावण विचारतो बिभीषणा, सांग काय करायचं. मग त्यावेळेस असणारा बिभीषण म्हणतो, ऐकाल दादा माझं, अरे सांग तर खरं. मग एक करा, अरे रेगाल्या श्रीरामा शरण सकळ कुळाचे कल्याण तुमचाही वाचेल प्राण कुंभकर्ण जगेल. दादा माझं फक्त एक म्हणणं आहे का, रामचंद्र प्रभूंना तुम्ही शरण चला, त्याच्यातच आपलं सर्वांचं कल्याण आहे. असं म्हटल्याच्या नंतर रावणाच्या तळपायाच्या आग मस्तकाला गेली, सिंहासनावरून उठला, तळ तळ असणारा खाली आला, एक लाख कमरड्यात बिभीषणाच्या घातली, खाली पडला बिभीषण. बिभीषण उभा राहिलाय, हात थरथर कापत आहेत आणि रावणाला म्हणतोय, दादा पुन्हा मी तुम्हाला सांगतो, एवढं करा दादा, रामचंद्र प्रभूंना शरण जा. रावणाला मात्र सहन झालं नाही. रावण काय म्हणतोय बिभीषणाला, जाओ मंत पशुओं के पास, हमें तुम्हारी जरूरत नाही, आम्हाला तुझी काही गरज नाही, जा तू आता रामाला शरण. ठीक आहे दादा, मी आता रामचंद्र प्रभूंना शरण चाललोच, पण जाता जाता आणखी एक बार तुम्हाला सांगतो, आपल्या सर्व कुळाचं कल्याण आणि तुमचंही कल्याण रामाला शरण जाण्यामध्येच आहे, त्यांच्या विरोधामध्ये नाही. आणि बिभीषण तडक रामचंद्र प्रभूंकडे निघाला. जसा रामचंद्र प्रभूंकडे चाललेला आहे तसं प्रभू रामचंद्र, हनुमानजी, लक्ष्मण भैया, सर्व नळ नीळ वानर सगळे असणारे बसलेले असताना रामचंद्र प्रभूंनी पाहितलं की लंकेमधून आपल्या दिशेने कोणतरी चालत येते. कोण आहे हा. हनुमानजींना विचारलं, कारण तुम्हीच लंकेमध्ये गेला होता. परिचय विचारल्याच्या नंतर हनुमानजी सांगत आहेत, प्रभू तो आहे ना, तो रावणाचा छोटा भाऊ बिभीषण, तो आपल्या ठिकाणी आपल्या गोटामध्ये येतोय. मग त्याचा विशेष परिचय काय, अहो तो रात्रंदिवस तुमचं चिंतन करतो, त्या लंकेमध्ये असून सुद्धा तुमच्याच नावाचा जप करतो, असा सात्विक, आणि तो आता आपल्याकडे येतोय. रामचंद्र प्रभू हनुमानजीला विचारतात, हनुमान तर तुम्हीच मला सांगा, त्या बिभीषणाला आपल्यामध्ये सहभागी करून घ्यायचं का पुन्हा माघारी पाठवायचं, कारण की शत्रूचा भाव आहे तो, युद्ध चालू होणार आहे, मग काय करायचं. त्यावेळेस हनुमानजी एकाच शब्दात रामचंद्र प्रभूंना सांगतात. काय सांगतात, त्याला आपल्या गटामध्ये सहभागी करून घ्या, स्वीकार करा त्याचा. प्रभू जसा बिभीषण जवळ आला तसे प्रभू रामचंद्र उठून उभा राहिले आणि जगाचा मालक बिभीषणाला बोलत आहे, काय, या लंकापती बिभीषण, लंकापती बिभीषण,
म्हणजे अनेक रावणाला मारायचंय आणि मग लंकेचा राजा म्हणून घोषित करायचंय. रावणाला मारण्याच्या आधीच लंकापती म्हणजे लंकेचं राज्य देऊन टाकलं. पहा, हनुमानजीला धक्काच बसला. हनुमानजी प्रभूंच्या जवळ गेले आणि म्हटले, प्रभू आता तुम्ही त्याला लंकेचा राजा म्हणून स्वीकार केले. उद्याच्याला जर का ही पेपर आउट गोष्ट झाली, न्यूजमध्ये आली की बाबा रामचंद्र प्रभूंनी बिभीषणाला लंकेचा राजा म्हणून घोषित केलं आणि रावण हीच बातमी ऐकून उद्याच्याला तुमच्या पाया पडायला आला, तुम्हाला जर का शरण आला, तर आता त्याला काय देणार? कारण की याला तर तुम्ही लंकेचं राज्य देऊन टाकलं, राजा घोषित केलं. मग तो राजा जर का पाया पडायला आला तर तुम्ही त्याला काय देणार? त्यावेळेस प्रभू रामचंद्र बोलतात, अरे बिभीषण शरण आयो कियो लंका दान, ए सुने रावण आयो करोगा अयोध्या दान. अरे बिभीषणाच्या नावावरती लंकेचा सातबारा करून टाकला आणि ही गोष्ट जर का रावणाच्या लक्षात आली, तो पाया पडायला आला, तर अजून अयोध्येचं राज्य माझ्याच नावावर आहे. जरी तिथं भरत राज्य करीत असला तरी त्या राज्याच्या गादीवरती तो बसलेला नाही. मी माझी अयोध्या त्या लंकापती रावणाच्या नावावरती दान करून ठेवीन किंवा देईन. लक्षात ठेवा, कोण आहे हा बिभीषण? बिभीषण हा वैर्याचा सख्खा भाऊ आहे. मग त्या वैर्याच्या सख्या भावावरती रामचंद्र प्रभूंची कृपा झाली. त्याच्यावरती कृपा आशीर्वाद असणारा देवाचा त्या असणाऱ्या बिभीषणावरती प्राप्त झाला. त्याला कारणीभूत जर का कोण असतील तर फक्त आणि फक्त संत हे हनुमान आहेत. धरतील हाती संत कृपावंत, धरतील हाती संत कृपावंत, धरतील हाती संत कृपावंत, धरतील हाती संत कृपावंत. महाराज म्हणतात, धरतील हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. परमेश्वराच्या जर का जवळ जायचं असेल तर आपण आधी संतांच्या जवळ जाणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, संत काय करतात तर संत परमेश्वराच्या जवळ आपल्याला घेऊन जात असतात. तुम्ही जर का इतरत्र ठिकाणी साधना केली, बरं का, इतरत्र ठिकाणी साधना केली तर त्याचा परिणाम संत भेट होत असते. पण संतांच्या संगतीमध्ये राहून साधना केली की त्याचा परिणाम परमेश्वराची भेट होत असते. म्हणून संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. विठ्ठल विठ्ठल देवाची प्राप्ती जर का करून घ्यायची असेल तर मध्यस्थी संत धरावे संता
ते दे पाय धरावे संतांचे ते पाय हरी संतांनी मध्यस्थी केली तर आपण त्या पात्रतेचे नसलो तरी सुद्धा देवाला आपला स्वीकार करावाच लागतो. लक्षात ठेवा, अगदी साधं सिंपल उदाहरण आहे. एखाद्या वेळेस मुलाला फीसला पैसे लागत असतात, कॉलेजला यायचे. आता तुम्ही सर्वजण कॉलेजमध्ये आहात आणि वडिलांकडे जातात. कधी कधी घडतं असं, वडिलांना म्हणतात बाबा फीसला पैसे हवेत, एवढी एवढी रक्कम लागते तर ते मला द्या. वडिलांच्या डोक्यामध्ये काहीतरी दुसरे विचार चालू असतात. तर वडील आपल्याला बोलतात का रे तू एकटाच जातो का शाळेमध्ये, हे का नाही, बाकीची मुलं नाहीत का जात शाळेमध्ये, उठला सुटला फीला पैसे नाही देणार जा, हे का नाही, चिडतात वडील. त्यावेळेस हा मुलगा रडकुंडीला येतो. काय करावं, फीसला तर पैसे लागतात, वडील तर नाही म्हणतात, मग काय करायचं. त्यावेळेस तो असणारा आईपाशी जातो आणि आईला म्हणतो सांग ना ग बाबांना फीसला पैसे लागतात आणि ते हवेच आहेत. त्यावेळेस आई त्या मुलाची समजूत घालते. ते म्हणते हे पहा, एकदा का तुझे वडील जेवण करून बाहेर गेले की मी तुला फीसला पैसे देते, तू शांत बस. आणि असं म्हटल्याच्या नंतर वडील जेवण करतात, बाहेर निघून जातात आणि मग हा मुलगा येतो आईपाशी. तू म्हटली होती ना फीसला पैसे देते, ते बरं आता बाबा गेलेले जेवण करून बाहेर. त्यावेळेस आईलाही खूप मोठ्या आता समस्या निर्माण होते, कारण तिच्याजवळही पैसे नसतात. पण तिला समजतं हे जरी जेवण करून बाहेर गेलेले असले तरी यांचा कोट खुंटीला टांगलेला तसाच आहे. मग वडिलांच्या कोटामध्ये जे पैसे आहेत ते घेण्यासाठी आई त्या खिशामध्ये हात घालते. थोडासा विचार डोळ्यापुढे आला, ते दृश्य डोळ्यापुढे आला. कोट वडिलांचा आहे, पैसे मुलाला लागतात, पण वडिलांच्या कोटमधील पैसे मुलाच्या हातामध्ये येण्यासाठी मध्यस्थी आईच्या हाताची गरज लागते. तसं परमेश्वराची कृपा जीवावरती होण्यासाठी मध्यस्थी साधू संतांची गरज लागते. आणि ते संत आणि साधू कसे असतात, त्यांचा जीवन जगण्याचा दृष्टिकोन कसा असतो, ते कशा पद्धतीने परमार्थ करतात, त्याचं यथार्थ वर्णन या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये केलेलं आहे. सर्वभूती पाहे एक वासुदेव, 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 सर्वभूती
वासुदेव पुसोनिया ठाव अहंतेचा. ते संत साधू या जगाकडे पाहत असताना, या सृष्टीमध्ये पाहत असताना सर्वत्र परमेश्वरालाच पाहतात. हरिरेव जगत जगदेव हरिही. ही संपूर्ण जग कसं आहे? विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल. ते सर्वत्र सर्व ठिकाणी सर्व जीवजंतूंमध्ये फक्त आणि फक्त एक आत्मतत्वाला पाहतात. बरं का? त्यांना संत म्हणायचं, त्यांना साधू म्हणायचं. लक्षात ठेवा, एकनाथ महाराजांनी गाढवामध्ये रामेश्वर पाहितलं आणि त्याला पाणी पाजलं. नामदेव महाराजांनी कुत्र्यामध्ये पांडुरंग परमात्म्याला पाहितलं. एकदा नामदेव महाराज वाळवंटामध्ये चपात्या बनवित आहेत. दशमीचा उपवास सोडायचा कार्यक्रम चाललाय. चपात्या बनवतात, दुरडीमध्ये चपात्या ठेवलेल्या आहेत आणि पांडुरंग परमात्मा कुत्र्याच्या रूपामध्ये त्या ठिकाणी येतात आणि आल्याच्या नंतर दुरडीतील चपाती उचलतात आणि पळू लागतात. नामदेव महाराजांनी काय केलं? लक्षात ठेवा, त्यांच्या जागेवर जर का आपण असतो है ना, तर काय केलं असतं? जे जवळ हातास येईन आहे ना, लाकूड म्हणा दगड म्हणा, पहिला फेकून मारला असता. ते चपाती तर वायाला गेले, पण कमीत कमी कुत्र्याला तरी सोडच नसतं आहे ना. 2 तरी दगड मारलेच असते, तेव्हा समाधान. पण संतांची वृत्ती कशी असते? लक्षात ठेवा, नामदेव महाराजांनी काय केलं? हातामध्ये तुपाची वाटी घेतली. नामा घेऊन ये तुपाची वाटी, नामा लागे श्वाना पाठी, तूप घेगा जगजेठी कोरड्या रोट्या का खाशी. नामदेव महाराज तुपाची हातात वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या पाठीमागं पळतात. परमेश्वरा थांबा, ओळखलं मी तुम्हाला. अहो, कोरड्या रोट्या खाऊ नका. कशामध्ये दुखेल? पोटामध्ये दुखेल, मग तूप लावून रोट्या खा. त्यावेळेस कुत्र्याच्या रूपातील परमेश्वर जागेवरती थांबले, पाठीमागं पाहून हसू लागले. तो श्वान हसून बोलिले, नाम्या तुझं कैशे कळले, येरो मने खेचरे उपदेशिले, सर्वाभूती विठ्ठल सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव. सोनिया ठाव अहंतेचा, सोनिया ठाव अहंतेचा, सोनिया ठाव अहंतेचा. लक्षात ठेवा, त्यांच्या अंतकरणामध्ये अहंता नसते. अहंता म्हणजे मीपणा नसतो. का मीपणा नसतो? तर लक्षात ठेवा, ते सर्वत्र जर का परमेश्वराला पाहत असतील तर अहंकार येणारच कुठे? अहंकार कुठे येत असतो? मी कोणतरी यांच्यापासून वेगळा आहे, श्रेष्ठ आहे, असं मनामध्ये भाव उत्पन्न झाल्याच्या नंतर अहंकार येत असतो. पण संत हे सर्व असणारं सृष्टीमध्ये परमेश्वरालाच पाहत असतात, म्हणून त्यांच्याजवळचे अहंकार हा निघून गेलेला असतो. आध्यात्मिक अर्थ जर का पाहितला तर ही संपूर्ण सृष्टी एका ब्रह्मचैतन्याच्या असणाऱ्या तत्वावरती चाललेली आहे. मग अहंकार करायचंच कशासाठी? लक्षात ठेवा, संतांची वृत्ती अशी असते, कसे? वृक्षाची पान, बरोबर आहे ना, आले ज्याची सत्ता, राहिले अहंता मग कोठे. लक्षात ठेवा, आपलं हे जे शरीर चालतंय ना, बोलतंय ना, हे कसल्या तत्वावरती चालतंय? कशाच्या बळावरती चालतंय? तुझे सतेने वेदाची बोल सागरे सारे निजा, तुझी सतेने वेदाची बोलणे, तुझी सतेने वेदाची बोल सागरे सारे निजा, तुझी सतेने वेदाची बोलणे. सूर्याची तुझी अभय, सूर्याची कशाच्या शक्तीवरती आपलं शरीर चालतंय? तर संत सांगतात, देखवी ऐकवी एक नारायण. त्या आत्मतत्वाच्या शक्तीवरती आपलं शरीर चालत असतंय. पण आधुनिक युगातील आम्हाला जर का विचारलं की महाराज हे शरीर कशाच्या बळावरती चालतं, तर आपण म्हणतो कशाच्या बळावरती चाले हे शरीर, पायाची असत्य आहे का नाही? शरीर कशाचे? म्हणजे पायांनी चालतं शरीर, बरोबर आहे का नाही? पायांनी चालतं. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे सगळ्यांना, अहो प्रेतालाही पाय असतात का नसतात पाय? पण प्रेत चालतं का? नाही चालत. प्रेताला डोळे आहेत पण पाहतंय का? पाहत नाही. कान असून ऐकत नाही, तोंड असून बोलत नाही, बरोबर आहे ना? सर्व ज्ञानेंद्रिय, कर्म इंद्रिय, पंचप्राण, हे सगळं आता प्राण तर निघून गेले, पण हे ज्ञानेंद्रिय, कर्म इंद्रिय हे तर सर्व दिसतंय ना.
पृथ्वी आप तेज वायू आकाश या तत्वांपासून झालेला हा जो देह आहे तो तिथंच आहे. आणि हे सगळं जरी असलं तरी प्रेत बोलत नाही, चालत नाही, पाहत नाही, ऐकत नाही. का तर देखवी ऐकवी एक नारायण. याच्यामध्ये आत जे आत्मतत्व आहे तर ते आपल्याला ऊर्जा देत असते, शक्ती देत असते. नाहीतर प्रेताला वैयक्तिक सगळ्यांचा आग्रह असतो. सून म्हणते सासरे बुवा एकदा तरी उठून बसा ना. मुलगी म्हणते बाबा कळले कळले आले एकदा तरी माझ्या बरोबर बोला ना. पत्नी म्हणते एकदा तरी डोळे उघडून माझ्याकडे पहा ना. मुले म्हणतात बाबा एकदा तरी आमचं बोलणं ऐका ना. पण प्रेत मात्र पाहत नाही, बोलत नाही, ऐकत नाही. का तर जे सत्ता चालवणार आहे, जी ऊर्जा देणारी शक्ती आहे ते आत्मतत्व त्या शरीरामधून बाहेर निघून गेलेलं आहे. आणि म्हणून सर्व इंद्रिय असून सुद्धा ते प्रेत आता काय झालेलं आहे, शरीर आता निचेष्टित पडलेलं आहे. ते हालचाल करीत नाही. आणि ही तत्व साधू संत जाणून असतात बरं का. आणि म्हणून राहिली अहंता मग कोठे. मग अहंकारच शिल्लक राहिलेला नाही साधू संतांच्या जवळ. आणि ते साधू संत बरं का, ते साधू संत कसे असतात, त्यांच्याकडं माया या सृष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतोय याचं जास्त असणारं खोल चिंतन अभंगाच्या दुसऱ्या चरणात साधू कोणाला म्हणायचं नामदेव महाराज आपल्याला सांगत आहे. लक्षात ठेवा, संत आणि साधू म्हणायचं कोणाला. आता कलियुगामध्ये आपल्या दारामध्ये भगवी कपडे घालून जरी आला कोणी माणूस आहे ना तरी आपण काय म्हणतो, साधू आपल्या दारात आले. तुकोबराय म्हणतात काय भगवे तरी श्वान सहज वेश त्यांचा तेथा अनुभवाचा काय पंथ. लक्षात ठेवा, संत आणि साधूंची वृत्ती अशी झालेली असते की ती सर्व जीवांमध्ये ईश्वराला पाहत असतात. सर्वाभूते पाहे एक वासुदेव. त्यांच्याजवळ अहंता आणि ममता नसते. लक्षात ठेवा, मीपणा आणि माझेपणा नसतो. तोची संत साधू ओळखावा निका. म्हणजे त्यालाच तुम्ही संत आणि साधू म्हणा. त्याच्या व्यतिरिक्त जे आहेत येरते ऐका मायाबद्ध, बाकीचे सगळे मायेच्या ताब्यामध्ये आहेत. लक्षात ठेवा, साधू संतांच्या ताब्यामध्ये माया आहे आणि आपण सर्व मायेच्या ताब्यामध्ये आहोत. याच्यासाठी उदाहरण तुम्हाला सांगतो. एका गावामध्ये 8 दरोडेखोर म्हणजे ज्याच्यावरती 50 लाख रुपयांचे इनाम महाराष्ट्र शासनाने ठेवलेलं होतं असा दरोडेखोर एका खेडेगावात सापडला. खेडेगावात सापडल्याच्या नंतर त्या दरोडेखोराला पकडण्यासाठी जिल्ह्यातून बरं का पिंजऱ्याच्या गाड्या आल्या, पोलिसाच्या गाड्या आल्या. जवळजवळ 200 पोलीस, त्यांच्याजवळ बंदूक आहेत. सगळे मोठे अधिकारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तो दरोडेखोर पकडला. पकडल्याच्या नंतर साखळदंडांनी बांधला आणि गावामधून गल्लीमधून त्या दरोडेखोराला पोलीस घेऊन चाललेले आहेत बरं का, पोलीस घेऊन चाललेले आहेत. आणि हे 5 वर्षाच्या मुलाने पाहितलं आणि तो घाबरला. गावामध्ये कधी त्याने पोलीस पाहितले नव्हते, एवढे माणसं पाहितले नव्हते. आणि तो पळतच आपल्या आईकडे गेला आणि म्हटलं, मम्मी आपल्या गावामध्ये हे सगळे माणसं कोण आलेले आहेत आणि हा काय प्रकार आहे. त्यावेळेस त्याच्या आईने त्याला समजून सांगितलं की बाळा, हा जो मध्ये चाललेला आहे ना
बरं का. याला दरोडेखोर म्हणतात. त्याला साखळदंडांनी बांधलंय. त्याने खूप खून केलेले आहेत, चोऱ्या केलेल्या आहेत, दरोडे टाकलेले आहेत. म्हणून हे सर्व पोलीस त्याला वेढा टाकून अगदी मध्यभागी त्याला पकडून घेऊन चाललेले जेलमध्ये बंद करण्यासाठी. अति लहान निरागस बाळ होतं 5 वर्षाचं. आता त्याच्या डोक्यामध्ये बसलं की पोलीस 200 ज्याच्या भोवताली असतात आणि जो मध्यभागी चालतो त्याला कोण म्हणायचं, काय म्हणायचं? दरोडेखोर म्हणायचं, ऐक ना. त्याला काय बाकीचं माहीत नव्हतं. मग आता ज्या ठिकाणी दरोडा पडला होता त्या दरोड्यामध्ये ते दरोडेखोर सापडला. त्याच गावामध्ये आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या ठिकाणी ज्या कुटुंबावरती दरोडा टाकला होता त्या कुटुंबाला सांत्वनपर भेट देण्यासाठी त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी आले. आता परिस्थिती तशीच आहे. 200 पोलीस ऐका ना पुन्हा मुख्यमंत्री साहेब मधोमध चाललेले आहेत आणि चालल्याच्या नंतर बरं का हे सगळा लवाजमा त्याच 5 वर्षाच्या बाळाने पाहिलं आणि ते पुन्हा पळत आपल्या आईकडे गेलं आणि आईला म्हटलं, मम्मी काल तरी 100च पोलीस होते, आता 200 ते 250 पोलीस आहेत. म्हणजे कालच्या पेक्षा मोठा दरोडेखोर आपल्या गावात आला. लक्षात ठेवा. ते निरागस बाळ आहे, त्याला काय माहीत नाही, आहे का नाही. त्यावेळेस आईने त्याचं तोंड दाबलं. म्हणले, बाळा असं म्हणायचं नाही. अरे हा दरोडेखोर नाही, हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब आहेत. मग तू तर म्हटलीस ना की ज्याच्या भोवताली पोलीस असतात जो मध्यभागी चालतो त्याला दरोडेखोर असं म्हटलं. कालच सांगितलं ना, आज तू असं म्हणतेस. ते म्हटले याच्यामध्ये बदल असा आहे, फरक असा आहे. काय? काल जो दरोडेखोर मध्ये चालत होता, जो व्यक्तीमध्ये चालत होता बरं का, तो पोलिसांच्या ताब्यामध्ये होता. तो कोणाच्या ताब्यात होता? पोलिसांच्या ताब्यामध्ये होता. आणि आता जे मुख्यमंत्री महोदय पोलिसांच्या मध्यभागी चालत आहेत ना, त्या मुख्यमंत्री महोदयांच्या ताब्यामध्ये हे संपूर्ण पोलीस आहेत. हा याच्यामध्ये बदल आहे. लक्षात आलं. तसं तुम्ही आम्ही सर्वजण मायेच्या ताब्यामध्ये आहोत आणि साधू संतांच्या ताब्यामध्ये माया आहे. महाराज म्हणतात, अरे ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. बरोबर आहे ना. नुसतं माऊलींचं नामस्मरण जरी केलं तरी ती माया नष्ट होऊन जाते. आणि आपण तुम्ही आम्ही सर्वजण कशाच ताब्यात आहेत? मायेच्या ताब्यात आहेत ना. भ्रमामध्ये आहेत, मायेच्या ताब्यात आहेत, अडकलेलो आहेत, प्रपंचामध्ये आहोत. आपण अज्ञानी जीव आहोत म्हणून आपण सर्व मायेच्या ताब्यात. संत मात्र मायेच्या ताब्यामध्ये नसतात. म्हणून महाराज म्हणतात, येरते ऐका मायाबद्ध विठ्ठल विठ्ठल. आणि साधू संत सर्व जीवांमध्ये परमेश्वराला पाहतात. अहंता आणि ममता त्यांच्यापासून निघून गेलेली असते. हे झाले मुद्दे 2 बरं का. तिसरा मुद्दा, ते परमेश्वराच्या सत्तेनेच सर्व ही सृष्टी चालते या तत्वावरती असणारे पूर्ण ठाम असतात. त्यांच्या ताब्यामध्ये माया असते. परंतु व्यवहारामध्ये जीवन जगत असताना ते या धनाकडे पाहत असताना ते धन मातीसारखं पाहतात, माणिक रत्न मोती हे दगडासारखं पाहतात. ही वृत्ती ज्याची बांधलेली आहे तोची संत साधू ओळखावा नाही का. येरते ऐका मायाबद्ध. त्यांचा धनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो याचाच उपदेश तिसऱ्या
साधू कोणाला म्हणायचं, महात्मा कोणाला म्हणायचं, जे धनाकडं पाहत असताना मातीसारखं पाहतात. काय किंमत नसते त्यांच्या पुढं धनाची, काहीच किंमत नसते. रत्नांकडे पाहत असताना ते दगडांसारखं पाहतात, धोंड्यांसारखं पाहतात, असं नामदेव महाराजांचं म्हणणं आहे. लक्षात ठेवा. अहो धन किती नाशाला कारणीभूत आहे. माणसं धनासाठी प्राण देतात. तुका म्हणे धनासाठी देती प्राण देतात. प्राणांच्या आणि खरोखरच पैसे सोने ही खरोखर कितीतरी लोकांचं त्यांनी जीवन उद्ध्वस्त केलं. धनाच्या पाठीमागं 15 अनर्थ आहेत. धन इतकं चांगलं नाही. अस्तेयम, दंभ, काम, क्रोध, स्मयो, मद, भेद, वैर, अविश्वास, स्त्री, दूध, मद्यपान हे 15 अनर्थ भागवतामध्ये धनाच्या पाठीमागे एकट्याचे सांगितलेले आहेत. ज्याच्याजवळ धन, ज्याच्याजवळ सोनं, बरं का, असं तर म्हटलेलं आहे एका ठिकाणी, सोने वालो सोना नहीं आप सो गए तो आपके पास का सारा सोना चला जाएगा, इसलिए सोने वालो सोना नहीं. का 1.5 लाख रुपये काय असेल कमी जास्त, पण बरोबर आहे ना. त्याच्यामुळं ज्यांच्याजवळ सोनं आहे ना त्यांनी झोपायचं नाही. जागते रहो, जाग रहा, नाहीतर आपके पास का सारा सोना चला जाएगा, राहणार नाही. लक्षात ठेवा. धनाच्या पाठीमागं अनर्थ आहेत. धनाच्या मागं अनर्थ आहेत. प्रथम अनर्थ अर्थाशी, चोरी वशे अर्थापाशी. धन नाही का ज्यापाशी, चोरापासून त्याशी भय नाही. पहिली भीती चोरी, खून, दरोडे हे जे पैसे आहेत ना त्यांच्याजवळ पडत असतात. मग लक्षात ठेवा, चांगलं नाही हे. चोरीचं आठवलं म्हणून तुम्हाला एक गमतीने उदाहरण सांगतो. चोरी करणाऱ्याला बी अक्कल लागते जराशी, आहे की ना. कुठं चोरी केली पाहिजे, कुठं नाही केली पाहिजे. चोरी करायला गेले एका घरी. आता ज्या घरी चोरी करायला गेले त्या घरीचा आधी थोडा आराखडा नियोजन त्यांनी करायला पाहिजे, केलं नाही. 2 चोर होते, किरकोळच होते. जराशी वजन त्यांचं असं 45-40 किलो 42 किलो अशा वजनाचे चोर घरामध्ये चोरी करायला गेले. आणि त्यांनी लाईटचं बटन टाकलं, पण ते चुकून टेपचं बटन पडलं. जसं टेप वाजलं तशी त्या घरातील आजी आणि तिचा नातू असे 2 जणच तिथं राहत होते. ते टेपचं बटन वाजलं, ती म्हातारी उठून बसली टपकन. त्यांनी लाईटचं बटन चालू केलं, आहे ना. चोर तर गडबडूनच गेला, मोठ्याने टेप वाजला त्याच्यामुळं त्याला काय सुधरलं. एक त्यातला बाहेर पळाला आणि दुसरा त्या आजीने मागून पकडला, त्याची कॉलर पकडली, अशी शर्ट सापडला तिच्या हातात. पण ट्रॅक्टर जसा गाळामध्ये चिखलामध्ये फसल्याच्या नंतर त्याचे 2 चाकं फिरत असतात, आहे का नाही. तो जागेवरच, पण चाकं मात्र फिरत असतात. तसं चोराचे पाय निसते धावायचा तो जागेवरच, कारण तर ती आजीचा हात ते पकडला होता ना आजीने, त्याच्यामुळं त्या चोराला काही ते हात सुटाना. का तर आजीचं वजन होतं 150 किलो आणि चोर होता 42 किलोचा. आता त्या ट्रॅक्टरला हिट आली कशी उडल, बोलू शकत नाही. लक्षात ठेवा. चाकं जागेवर फिरले आणि पुन्हा पुढची चाकं उचलून ते जे ट्रॅक्टरचं तोंड आहे, मुंड आहे, ते खाली पडलं. मग ते चोर खाली पाळला, त्या आजीने एकाच हाताने दाबला. दाबल्याच्या नंतर आजी ती बी घाबरलीच होती. सरकत आली. चोर खाली पालथा पडलेला आणि त्याच्या जाऊन पाठीवरती ती म्हातारी जाऊन बसली. लक्षात ठेवा. आता 150 किलो 42 किलो त्याला सहन होणार आहे का वजन. त्याचा जोडीदार तो पळूनच गेलेला होता आणि तिचा 5वीचा नातू तिथं झोपलेला होता. त्याने थाप मारली त्या पोराच्या पाठीवरती. बंट्या, आपल्या घरी चोर आलेले आहेत, लवकर उठून पोलिसांना घेऊन ये. ते पोरग 5वीचं पोरग उठलं, डोळे चोळीत आणि उठल्याच्या नंतर त्याने पाहितलं दृश्य, तर त्याला आजी त्या चोराच्या अंगावरती बसलेली दिसली, आहे का नाही. आणि तो घाबरला, गडबडला. पोलीस चौकी जवळच होती. तर तो पळाला, बाहेर गेला. बाहेर गेल्याच्या नंतर 5 मिनिटं धडपड दारातच करीत होता अंधारामध्ये. परत आला आतमध्ये, मोठ्याने म्हणतोय, आजी चप्पल सापडत नाही, पोलीस स्टेशनला कसं जाऊ. चोर हळूच कणून खालून बोलला, माझा बूट पलीकडे कोपऱ्यात सोडला, ते घालून पोलिसांना लवकर घेऊन ये. जर का तू उशीर केला तर मी जगत नाही. लक्षात ठेवा माई बापा, कुठं चोरी करायला गेलं पाहिजे चोरांनी. म्हणजे मी तुम्हाला ती चोरी करायला शिकवत नाही, तुम्ही पण तर बघा. लक्षात ठेवा, संस्कार पाहिजेत मुलांवरती. आता आपण सर्व कॉलेजमध्ये आहोत,
शाळेमध्ये माझंही इथं 11वी-12वीचं शिक्षण झालेलं आहे. खूप चांगलं कॉलेज आहे आपलं बरं का. सरांनी तर स्तुत्यच कार्यक्रम केलेला आहे. हे एवढं मोठं आपल्या सरांच्या हातातून हे भव्य दिव्य असणारा सोहळा पार पडतोय ना, बरोबर. याच्यापेक्षा दुसरे संत असतात काय? साधू दुसरे कोणते असतात काय? हेच आपल्यासाठी संत आहेत, हेच साधू आहेत, हेच परमेश्वर आहेत. त्यांच्यामुळे ही दिव्य अनुभूती आपल्याला मिळते. हे ज्ञान मंदिर आहे. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे 200, 250 ते 300 वर्षाच्या पूर्वी संस्था, हे शिक्षण संस्था जे आहेत तर ते गुरुकुल पद्धती होती आपल्या भारतामध्ये. सगळे गुरुकुल होते आणि गुरूंच्या घरी जाऊन, गुरुगृही जाऊन शिक्षण घ्यावं लागायचं बरं का. त्याचा फायदाही होता. आता ते तोटे झालेले आहेत, म्हणजे तोटे बरेचसे झालेले आहेत. आता आपण खूप मोठे आहेत, आपण गडगंज श्रीमंत मुलं आहेत घरचे, म्हणून इथं येत असताना पण तो अहंकार घेऊन येतो आपण इथं. पण तो अहंकार शाळेच्या बाहेर जिथं चप्पल काढतो ना, चप्पलच वर्गामध्ये येतो तिथं तो सोडून द्यायचा असतो, गेटच्या बाहेर सोडून द्यायचा असतो. लक्षात ठेवा, ज्ञान मंदिर आहे. त्या ज्ञान मंदिराच्या उंबऱ्यावरती माथा ठेवून आत जायचं असते. श्रीगुरूंना वंदन करायचं असतं. ही आपली भारतीय संस्कृती आहे. श्रीगुरू दिसण्याच्या नंतर लाल डोळे करून पाहणारी पोरं पाहितली आता. काय तत्व, काय किती नीतीभ्रष्ट झाली ही मुलं, कोणत्या तत्वाने चालल्यात. आपली संस्कृती काय असं तो माझा विषय नाही, पण बोलणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, श्रीगुरू, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर. गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे, गुरु साक्षात महेश्वर आहे, गुरु साक्षात परब्रह्म आहे का नाही. त्या गुरूंकडे पाहत असताना काय निष्ठा असावी, काय श्रद्धा असावी, काय तळमळ असावी. आता ती तळमळ, निष्ठा, श्रद्धा कमी होत चालली म्हणतो. पूर्वीच्या काळामध्ये खूप चांगलं होतं ते. राजाचा मुलगा असला तरीसुद्धा गुरुग्रही जाऊनच त्याने शिक्षण घ्यायचं. आणि मी राजकुमार आहे ही भावना दूर ठेवून द्यायची. तिथं तनो मनो जीवे चरणाशी लागावे, अगरबत्ता करावेत असे सकळ. सर्व सेवा श्रीगुरूंची करायची बरं का. तनाने मनाने धनाने श्रीगुरूंना समर्पित राहायचं. आणि मग श्रीगुरू प्रसन्न झाल्याच्या नंतर उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानी नसतं तत्वदर्शिना. मग श्रीगुरू त्या ज्ञानाचा उपदेश करायचे आणि मग ते विद्यार्थी घरी जायचे. असं ते ज्ञान असायचं. खूप दिव्य परंपरा आहे ही. लक्षात ठेवा, आम्ही भाग्यवान आहेत. आपले श्रीगुरू हे आपल्याला परमार्थाचे काही अंशाने का होईना पण इथपर्यंत ते पोहोच, त्यांनी हे ज्ञानामृत आपल्याला पोहोच केलेलं आहे. आपण भाग्यवान आहेत. लक्षात ठेवा, संस्कार पाहिजे. परमार्थाचे जर का संस्कार नसतील ना तर काय, त्याच्यासाठी घरच्यांवरही बी चांगले संस्कार पाहिजेत आपले. घरच्यांना चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय, ग्राह्य काय, त्याज्य काय हे कळत नसेल तर ते मुलांवरती काय चांगले संस्कार करणार आहेत. लक्षात ठेवा, घरच्यांवरती चांगले संस्कार पाहिजेत. आईवडील आधी सुसंस्कारित पाहिजेत, नाहीतर मुलं कसे संस्कारित होणार आहेत. लक्षात ठेवा, एका घरचे पेरू चोरीला जायचे बागेत, म्हणजे इतके पेरू चोरीला जायचे की ते माणूस उभा इथं मस्त मोठा बाग आहे पण रोजच पेरू चोरीला जातात. मग तो आज डबा धरून तिथंच बसलेला होता. लोक बसल्याच्या नंतर त्याला एक मुलगा आला आणि ती पेरू तोडताना रंगे हात त्याने पकडला, कान पकडला त्याने. म्हणला तू घरी चल पाहिजे, तुझ्या वडिलांकडे घेऊन जातो आणि वडिलांकडे घेऊन तुझी तक्रार करतो. तो हसतच बोलला, माझे पप्पा घरी तुम्हाला सापडणार नाही. कुठे गेले तुझे पप्पा? ते वर पेरूच्या शेंड्यावरती तेच बसलेले. नीट बघा, ऐका. म्हणजे वडील मुलगा संगत जर का चोऱ्या करीत असतील तर कसे संस्कार होणार आहेत या मुलांवरती? काय नाही. आमच्या गावामध्ये काल परवा, काय लांब गाव नाही आमचं, रेहकुरी गावात, तिथं चौकामध्ये एक मुलगा 5वीचा भेटला मला आणि त्याने गोव्याच्या 2 पुड्या संगच फोडल्या, हातावरती ओतून घेतल्या आणि माझ्याकडं डोळे वटरून पाहून म्हणलं आता एका झटक्यात हे दोन्ही बी खाऊन टाकणार मी. अरे म्हणलं तुझं वय किती? 5वीचा मुलगा तू आणि 2-2 पुड्या संगच खातो म्हणतोस, आहे का नाही? व्यसन करणं चांगलं नाही बाबा. हे म्हणलं तुम्ही कीर्तनामध्ये उपदेश करायचा, इथं मला उपदेश करायचा नाही. मी माझ्या बापाला घाबरत नाही असं त्याने मला स्पष्ट सांगितलं. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, काय हरकत नाही, खा तुला खायचं. पण कर्मधर्म संयोगाने त्याचे वडील त्याच्या समोरून आले, नेमके समोरून येत. त्याने आपल्या मुठीमध्ये जे घेतला होता ना तो पान मसाला, तो असा मागं दडवल्याच्या नंतर मी म्हणलं, आत्ताच तो अर्धा मिनिटापूर्वीच म्हणला होता की मी माझ्या वडिलांना घाबरत नाही, आणि आता वडील समोरून आल्याच्या नंतर ते सगळंचे सगळं मागं दडवून ठेवतो. तो म्हटला मी त्यांना घाबरतोय म्हणून नाही अजिबात. मग तो मूर्ख ह्याच्यातलं मग येतो म्हणतो. म्हणजे वडिलांविषयी इतकी निष्ठा आहे त्याची, आणि वडील संगत जर का बाप बेटा बसून बैठकीला काय संस्कार होणार आहेत. लक्षात ठेवा, कुठं चालली आपली संस्कृती. म्हणून आई वडिलांवरती योग्य संस्कार पाहिजेत तर ते मुलांना चांगलं काय वाईट काय सांगत असतील. आई वडिलांवरती जर का संस्कार नसतील तर ते कधीही मुलांना चांगलं सांगूच शकत नाही.
एका ठिकाणी कीर्तनाला गेल्याच्या नंतर एका आजीला विचारलं, आजी तुम्हाला मुलं किती? आजी म्हणल्या, बाबा मला 3 मुलं. काय करतात मुलं? म्हणले 2 मुलांचं इतकं चांगलं चाललंय, काही कमी पडून द्यायना. पण 1 मुलगा वायालाच गेला. काय करतो मोठा मुलगा? म्हणले मोठा मुलाने लई कमवलं महाराज. अरे काय कमवलं, किती कमवलं, कसं कमवलं? ते म्हणले मोठा मुलगा नगरच्या स्टँडवरती असतो. नगरच्या स्टँडवरती काय काय नोकरीला येतो? काय नाही म्हणले, तो पाकिट मारितो. म्हणजे काल परवाच कोणाच तरी 25,000चं पाकिट आणलं. त्याच्या आधी कुठून तरी म्हणले मोठी मोटरसायकल चोरून आणली, त्याच्या आधी TV आणली. असं बरंचसं त्यांनी सामान, चांगला प्रपंच उभा राहिला आमचा. बरं, मधवा मुलगा काय करतो? तो त्याला नाही तितकं जमलं पण करतो म्हणले, कमवतो. बरं करतो काय नेमका, कुठं असतो तो? म्हणले कर्जतच्या स्टँडवर असतो. काय करतो? ते म्हणले 5-4 हजार रुपये आणतो आठवड्याकाठी घरी, त्याला चांगलं. आणि सगळ्यात लहान मुलगा तो म्हणले वायाला गेला, त्याने सगळं घातलं म्हणले वाया. तो करतो नेमका काय? अबे असं कीर्तन कुठं असलं तर जातो कीर्तन, पंढरपूरची वारी करतो, नामचिंतन करतो, भजन करतो. लक्षात ठेवा, म्हणजे जे नामचिंतन करणारे, भजन करणारे तत्वनिष्ठ माणसं आहेत, ती घरची आजी काय म्हणते, तो वायाला गेला. आणि हे जे चोऱ्या करणारे मुलं आहेत यांनी चांगलं कमवलं. मग याच्यासाठी आधी घरच्यांवरती, आई वडिलांवरती चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय, ग्राह्य काय, त्याज्य काय, हे समजणं, सारासार विचार हे आधी त्या आई वडिलांना कळणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस ते आई वडील आपल्या मुलांना योग्य सुसंस्कारित करीत असतात. आपला विषय मूळ झालेला आहे काय, धनापासून हे सर्व अनर्थ होत असतात. मग प्रथम अनर्थ अर्थाशी, चोरी वशे अर्थापाशे, अर्थ नाही गाजापाशे, चोरापासून त्याशी भय नाही. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, ठेवा, पैसे हे अनर्थाला कारणीभूत ठरत असतात. अयोध्येमध्ये एवढा अनर्थ का झाला? रामचंद्र प्रभूंना वनामध्ये का जावं लागलं? तर त्याचं मूळ कारण आहे काय? धन. कैकेयी मातेला वचन दिलं, त्याच्यामुळे दशरथ राजाला स्वतःचा प्राण गमवावा लागला. ज्यावेळेस भरतजी प्रभू रामचंद्रांची भेट घेण्यासाठी चित्रकूट पर्वताच्या दिशेने चाललेले आहेत, कामतगिरी पर्वतावरती प्रभू वनवासाचे 13 वर्षे राहिले. आणि त्या ठिकाणी जात असताना तीर्थराज प्रयागामध्ये त्यांनी स्नानासाठी उतरलेले आहेत. गंगा, यमुना आणि सरस्वती पवित्र नद्यांच्या संगमामध्ये उतरल्याच्या नंतर तीर्थराज प्रयाग मूर्तिमंत असणारं तिथं प्रगट झालं. आणि भरतजींना प्रसन्न होऊन बोलत आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही पुरुषार्थांपैकी एखादा पुरुषार्थ मी तुम्हाला देऊन टाकणार आहे. मी तुमच्यावरती प्रसन्न आहे, काय हवं आहे ते मागा. त्यावेळेस भरतजींचे अत्यंत गोड असणारे उद्गार आहेत. काय बोलतात भरतजी? हरी धर्मन अर्थन काम रुचे गतीन चहु निर्वाण. धर्मन अर्थन काम रुचे गतीन चहु निर्वाण. जन्म जन्म रति राम पद यही वरदान नयान श्याम. रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भाई समसंतन की जय. भरतजी काय बोलतात? मला धर्म नको, अर्थ नको, काम नको आणि मोक्ष नको. का नको धर्म? बरं का,
तर धर्म याच्यामुळं नको. भरतजी त्या तीर्थराज प्रयागाला सांगतात की ज्या धर्माचं पालन करण्यासाठी रामचंद्र प्रभू म्हणजे माझ्या भावाला 14 वर्षाचा वनवास स्वीकारावा लागला. आणि माझे प्रभू असणारे यवनामध्ये फिरतात फक्त धर्माचं पालन करण्यासाठी, म्हणून मला धर्म नको. मग अर्थ घेऊन टाका. नाही म्हणले अर्थ नको, अर्थापायीच अयोध्येमध्ये सगळा अनर्थ झालाय, म्हणून मला अर्थ नको. धर्म न अर्थ न काम रुची. मग काम हा पुरुषार्थ घेऊन टाका. नको म्हटले. कामाच्या मोहामध्ये गुंतूनच राजा दशरथाने कैकेयी मातेला वचन दिलं आणि राजाला मारावं लागलं, म्हणून मला तो काम सुद्धा नको. मग मोक्ष घेऊन टाका, काय हरकत नाही, मोक्ष घेऊन टाका. मोक्ष सुद्धा मला नको. मोक्ष का नको? तर म्हटले मोक्ष पदाला गेल्याच्या नंतर रामचंद्र प्रभूंची मला सेवा करता येणार नाही, चिंतन करता येणार नाही, नामस्मरण करता येणार नाही, म्हणून मला मोक्ष नको. मग काय हवंय भरतजी तुम्हाला? तर भरतजी सांगतात जन्म जन्म रती राम पद यही वरदान नयान सियावर. रामचंद्र की जय. मला जन्मोजन्मी रामचंद्र प्रभूंची फक्त सेवा आणि सेवाच करण्यासाठी काय करा, तर जन्म घ्यायला आशीर्वाद द्या, तेच मला हवे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नको, असं असणारे या ठिकाणी भरतजी बोलत आहेत. मग लक्षात ठेवा, आपली वेळ 5 मिनटं राहिलेली आणि 5च मिनटामध्ये कीर्तन संपणार आहे. वेळेच्या पुढं जाणं योग्य नसते. तर लक्षात ठेवा, आता सरळ सरळ फक्त अर्थ पाहू, आता प्रमाण नको. तर 3ऱ्या चरणामध्ये काय, धनाकडं साधू संत पाहत असताना कसं पाहतात? देखलिया धन मृत्तिके समान. हा, धनाकडं पाहिल्याच्या नंतर मातीसारखं धन दिसतं त्यांना. तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला, पैसे पाठवले, दिवट्या, छत्री आणि घोडे पाठवले. हे सगळं महाराजांसाठी लवाजमा पाठवल्याच्या नंतर महाराज काय म्हणतात? येर तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान. हा, तुम्ही बरं का हे सगळं पाठवलंय ना, हे सारखं मला मातीसारखं आहे, मला याच्यामध्ये आनंद नाही. मग आनंद कशामध्ये? कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास, तुका म्हणे मज हेची आस. गळ्यामध्ये पवित्र असणारे तुळशीची माळ घाला. तुळशीची माळ घाला म्हटलं की माणसं म्हणतात महाराज आमची मनाची माळ आहे ना, मनाची माळ आहे. मनाची माळ एवढी मोठी मनाची माळ असते का, आहे ना? तर तुळशीची माळ घाला. काय होईल तुळशीची माळ घातल्याच्या नंतर? अहो लक्षात ठेवा, काही माणसांनी सोन्याची चेन घातली गळ्यामध्ये. सोन्याची चेन गळ्यामध्ये घातल्याच्या नंतर चोरांच्या नजरामध्ये कधी बसतात सांगता येणार नाही. आणि तुळशीची माळ गळ्यामध्ये घातल्याच्या नंतर कधी ज्ञानोबराय तुकोबारायांच्या नजरेमध्ये बसताना सांगता येणार नाही. म्हणून सोन्याला जवळ करू नका, तुळशीला जवळ करा. का? अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. ज्याच्या गळ्यात तुळस आहे, तुळशीची माळ आहे, जो कपाळावरती बुक्का लावतो तर तो परमेश्वराला आवडतो, असं साधूंचं वचन आहे. म्हणून तुम्ही काय करा, तर तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. तुकोबाराया बोलतात पहा. आणि त्यांचा धनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मातीसारखा असतो, दगडासारखा असतो. हे 3ऱ्या चरणात सांगितलेलं आहे. 4थ्या चरणामध्ये महाराज बोलतात, काय म्हणतात की साधू संतांचा अंतःकरणामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार, द्वेष, वासना, दंभ हे जे विकार आहेत बरं का, तर हे विकार राहिलेलेच नसतात. काम क्रोध दोघे घातले बाहेरी. त्यांच्या अंतःकरणामध्ये काय असतंय? शांती आणि क्षमा हे दैवी गुण त्या संतांच्या अंतःकरणामध्ये वास्तव्याला असतात. आणि असेच शांती आणि क्षमा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहेत त्यालाच काय म्हणायचं? तोची संत साधू ओळखावा निका, येरते ऐका मायाबद्ध. हे झाली संतांची लक्षणं. लक्षणांवरून कळत असतं ना, जसं कावीळ झालेल्या माणसांची लक्षणं काय असतात त्या माणसाची. महाराज म्हणतात, वेधल्या दिठी कवळे, तो चांदण्या ते मने पिवळे. ज्याला कावीळ झाली तर तो चांदण्याला सुद्धा पिवळं चांदणं पडलंय असं म्हणतो. त्याला सगळ्या वस्तू पिवळे दिसतात. ही लक्षणांवरून कळतंय. रोगाची जे लक्षणं आहेत पहा, ताप आल्याच्या नंतर दूध कडवट लागतं, बरोबर आहे ना? ही रोगाची लक्षणं आहेत. सर्पदंश झाला, विषबाधा झाली तर त्या माणसाला गोड पदार्थ कसे लागतात? कडवट लागतात. आणि कडू पदार्थ गोड लागतात. मग एखाद्याला जर का जुन्या काळामध्ये सर्पदंश झाला तर लोक काय म्हणायचे? त्याला गोड खायला द्या बरं. मग तो जर का म्हटला तर मला तो गोड कडवट लागतोय, तर समजायचं विषारी सर्पदंश झालेला आहे. त्याला जर का लिंबाचा पाला दिला खाण्यासाठी तर तो गोड लागतो, म्हणजे विषारी सर्पदंश झालाय. तसं ही लक्षणं आहेत. तसं संतांची लक्षणं काय आहेत? तर जो धनाकडे पाहत असताना मातीसारखा ज्याला दिसतंय, रत्न त्याला दगडांसारखे दिसत आहेत, काम क्रोधादी विकार अंतकरणातून निघून गेलेले आहेत, आणि शांती क्षमा ज्याच्या अंतकरणामध्ये वास्तव्याला आहे. पुन्हा जो सर्व भूतांमध्ये ईश्वराला पाहतो
बरं का, अहंता आणि ममता त्याची निघून गेलेली आहे. हा, ही सगळी लक्षणं संतांची आहेत. आणि आणखी शेवटचं महत्वाचं लक्षण एक राहिलेलं आहे, ते म्हणजे काय, अभंगाच्या शेवटचे नाम म्हणे नाम गोविंदाचे वाचे 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 विसंबेन त्याचे शनमात्रे विसंबेन त्याचे शनमात्रे तोची संत साधू ओळखावली का तोची संत साधू ओळखावली का येरते आईला मायावंत मायावंत मायावंत
नावाचे वाचे विसंबेना त्याचे क्षणमात्र तोची संत साधू ओळखावाने काय येर ते ऐका मायाभूत झालेले कीर्तन रोपे सेवा तुम्हा सर्व असणाऱ्या संत सज्जनांच्या चरणी समर्पित करून श्री गुरु सद्गुरू गोदड महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. पूर्णविराम देण्याच्या आधी एक थोडासा यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. कीर्तनाला जे उपस्थित असणारे मंडळी आहेत तर ते आमच्या संस्थेवरती नितांत प्रेम करणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्त परायण प्रवीणजी महाराज मुळे गायनाचार्य युवा कीर्तनकार त्यांचं कीर्तन आहे. आणि कीर्तन असून सुद्धा किती मोठं मन आहे महाराजांचं. गायनासाठी इथं आवर्जून उपस्थित राहिले. त्यांना दुसरीकडे कीर्तनही होतं पण म्हणले मी तिकडची तारीख घेतली नाही, इथं येणार आहे. खरोखर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आमचे अक्षय महाराज गायकवाड अक्षय हे का नाही म्हणजे ज्याचा क्षयच नाही असे अक्षय महाराज ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू हे तर खूप ज्ञानी तपस्वी सुंदर गायन आहे महाराजांचं. तुम्हाला खूप खूप असणारे धन्यवाद. त्यांच्या शेजारी तेजस महाराज गायकवाड आहे का नाही. तेजस म्हणजे इतके तेजस आहेत काय त्यांचं तेज काय त्यांचं गाय आहे. महाराष्ट्र हे थोड्या दिवसामध्ये आपल्याला सापडणारे नाहीत ऐकायला. आपलं भाग्य आपल्या मातीत ही मुलं तयार झाली. आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू येतात खूप प्रेम आहे त्यांचं तर तेही या ठिकाणी आले त्यांना खूप खूप धन्यवाद. तिथं असणारं आमचे पिंगळा स्पेशलिस्ट मंडलिक आहे महाराज अत्यंत गोड त्यांचा आवडीचा विषय आवड असते ज्याची त्याची आहे ना. आणि गोड गायन आहे महाराजांचं खूप मी घ्या आता पण ते आपला वेळ झाला नाही तर पिंगळा झालाच असता पण जाऊ दे आहे ना. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आपले सर्वांचे ज्ञात असणारे चक्रधर ज्यांना अगदी प्रख्यात आहे त्यांना ते दुसरे आमच्या गायक मंडळींनी उपमा दिली आवाजाचे जादूगार. हां आपल्या आवाजाचे असे त्यांना काय राग येणं किंवा तसं ते काम क्रोध जसे साधूंच्या अंतकरणातून गेले तसं त्यांच्या अंतकरणातलं ते काय म्हणायचं मान अपमान निघून गेलेले काय नाही असं ते महाराज. त्यांच्या शेजारी असणारे आमचे श्री हरिभक्त परायण गायकवाड महाराज अत्यंत सुंदर असणारा स्वभाव आहे. उंच आवाज जातो आणि ही सर्व संस्थेतील मुलं किती छान दिसतात ही मुलं आहे ना. धोतर निरो टोपी उपरणं हे तुम्हाला इथं उभं राहिलं याच्यानंतर छान दिसतात चांगले दिसतात चांगले वाटतात आहे ना. पण ते किती छान आणि किती चांगले ते फक्त मला विचारा परत कीर्तनासाठी. मी तुम्हाला सांगतो काय सांगायचं तुम्हाला. मी माझ्या खिशामध्ये बिनसवाची पिल्लं घेऊन फिरतोय दुसरं काय. किती टणकं मला मारतात आणि कसं त्यांना आम्ही हँडल करतो. पण ते एक वैशिष्ट्य असते विंचू कितीही नांगी वर करून चालला पाल दिसल्याच्या नंतर नांगी टाकतो तसे टाकतात ते नांगी. पण सोपं नाही. संस्थेत येत असताना मुलं सर खूप तज्ज्ञ मुलं आमच्याकडे आणून घालत नाहीत. चांगला मुलगा 2 जर का घेऊन आले संस्थेवरती ते म्हणजे हे महाराज आमची 2 मुलं आहेत त्यातला हा ठेवायचा संस्थेत का ठेवायचं काय म्हणजे याला जास्त काही येत नाही शाळेमध्ये म्हणजे सगळेच येत नाहीत असं नाही. काही काही खूप 1 नंबर आणणारे बी आहेत त्याच्यामध्ये. पण बऱ्याचशा पालकांचा दृष्टिकोन काही येत नाही म्हणजे मग हे तुम्ही सांभाळा त्याला संस्कार द्या चांगले. आम्हाला वैतागीर आहे गल्लीमध्ये गावामध्ये नको नको केलं मग म्हणलं माझ्याकडे कशाला माझ्याकडे बरेच आहेत अजून तसे आहे ना तुम्ही घेऊन नाही म्हणले मग हा ठेवा की म्हणलं ह्या काही करतो नाही म्हणजे तो हुशार आहे तो संस्कारी चांगला आहे त्याला आम्ही घरी घेऊन जातो. आणि पुन्हा 4 महिन्याने येतात आमच्या मुलाला किती आलं ते सांगा. म्हणलं तुमच्या मुलाला किती आलं ते नाही पण याच्या नादाने माझं बरंच विसरलंय. कारण की आता कसं काय करायचं तू का म्हणे आयुष्य बुद्धी ज्याची जड त्याहूनही दगड बरे रेवा आहे का नाही. अशी बी काही मुलं येते पण लक्षात ठेवा अशी बी काही संस्थेत काय ज्ञानोबरायांची कृपा असते काय कळत नाही मला. ज्याला स्वतःचं नाव काढता येत नाही ज्याला बरं का 12 खडीतल्या अक्षरांची ओळख झालेली नाही पण त्याच्या सुद्धा पायावरती मोठे मोठे अधिकारी माणसं नतमस्तक होतात. त्याची कला पाहून त्याचं मस्तून पाहून ही ज्ञानोबरायांची तुकोबरायांची साधनांची कृपा असते लक्षात ठेवा. त्याच्यापेक्षा अजून कृपेचं जिवंत उदाहरण काय असावं लक्षात ठेवा. ही सगळी मंडळी आता ज्ञानोबरायाचे म्हणून घेतात तुकोबरायाचे म्हणून घेतात आणि अभंगाचा विषय तोच होता. एकदा का आपण संतांच्या संगतीमध्ये गेलो होतो की संत ही माऊली आहे ती आई आहे आणि आई आपल्या मुलाकडे पाहत असताना मुलगा आंधळा आहे लंगडा आहे मूर्ख आहे ही पाहत नाही तो माझा मुलगा आहे एवढं फक्त ती विचारात घेते आणि जवळ करते. आणि एकदा का साधू संतांनी यांना जवळ केलं
की देवाला त्यांचा स्वीकार करावाच लागतो आणि देव त्यांचा स्वीकार करतो. लक्षात ठेवा, ही सर्व संस्थेतील गुणी विद्यार्थी आणि ह्या आपल्या महाविद्यालयातील आमच्या भगिनी साक्षात जनाई मुक्ताई आहेत. तर यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आपुलकी परमार्थाविषयी संप्रदायाविषयी हे आज ह्या सर्व भगिनी उभा राहिले कीर्तनामध्ये, आहे का नाही? तर किती आनंद आहे ह्या व्यासपीठावरती उभा राहिल्याच्या नंतर काय दिव्य आनंद मिळत असतो आणि तो आनंद त्यांनी आज उपभोगला. तुम्हीही हरिपाठाला उभा राहा उद्यापासून. उद्या आपण पावल्या असणाऱ्या सगळ्यांनी उभा राहून हरिपाठ करायचा आहे ना. फुगडे घ्या, पावले खेळा, अगदी मनसोक्त आनंद घ्यायचा असतो. हा परमार्थ गाये नाचे उडे आपल्या छंदे मनाचे आनंदे आवडे असो. हे सर्व मंडळी समोर बसलेले सर्वच असणारे शिक्षक वर्ग सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आमच्या संस्थेवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, आमचे सर्व मुलं त्यांना बाबा असं म्हणतात, हे सुरंकर सर हे या ठिकाणी आलेले आहेत. खूप संस्थेवरती उपकार आहेत सरांचे, तर तेही या ठिकाणी आले, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. सर्वच मंडळी आणि विशेषतः आपले प्रिन्सिपल सर, त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या संकल्पनेतून हा दिव्य असणारा सोहळा उभा राहिलेला आहे. मी सरांना कोटी कोटी दंडवत अभिवादन करतो. खूप खूप असणार तुमचे उपकार झाले आमच्या तालुक्यावरती. तुम्ही इथं आल्याच्यानंतर तुम्ही जोपर्यंत आहात बरं का इथं आहेत, तर तोपर्यंत तुमच्या हातून हे जे कार्यक्रम आहे वार्षिक बरं का, तर हा कार्यक्रम असा उच्च कोटीच्या शिखरावरती कळस स्थानी जावा हीच असणारी गोदड महाराजांची चरणी प्रार्थना करतो. आणि हा कार्यक्रम असाच घडून आणण्यासाठी तुम्हाला पांडुरंग परमात्म्याने उदंड आयुष्य द्यावं बरं का, चांगलं असणारं आरोग्य द्यावं आणि ज्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम तुम्ही अगदी जास्त असणार आणि सक्षम करणार आहात. होतच चाललेला आहे. प्रतिवर्षी आपल्याला याची दिव्य अनुभूती येतच आहे. बस याच्यापेक्षा जास्त काय बोलत नाही. तुमचे वरती 10 मिनिटं जास्त घेते त्याबद्दल सर्वांची मी माफी व्यक्त करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर